हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे वेनसडे आणि आम्ही संडेला चिकन बनवलं नव्हतं म्हणून आज लास्ट डे होता बटर त्यामुळे आम्ही चिकन बनवायचं ठरवलं. त्यासाठी मी कांदा टॅमॅटो मसाला म्हणजे कांदा खोबरं लसूण वगैरे सगळं बारीक करायला ठेवलं आणि मायराला टिफिनसाठी येल्लो भात बनवला कारण की तिला टिफिनमध्ये चिकन नव्हतं न्यायचं, शाळेत अलाउड नाही आहे. तिला भात वगैरे आणि नंतर क्लिनिंगला सुरुवात केली. मायराने खूप हळदी कुंकू वगैरे सांडलं होतं कपाटावरती, त्यामुळे ते साफ केलं, बटणं वगैरे क्लीन केले लाईटीचे वगैरे बोर्डाचे आणि त्यानंतर बाकीच्या तयारीला लागले. भांडी घासली नाश्त्याची, आमची खूप भांडी झाली होती तर भांडी वगैरे घासली आणि नंतर मायराला स्कूलला मी सोडायला जाणार होती. त्यासाठी तिची तयारी केली स्कूलची. ड्रेस वगैरे घातला. आज वेनसडे होता म्हणून तिला पीटीचा ड्रेस होता, तो ड्रेस वगैरे वेअर केला तिला आणि ती चालली होती आता स्कूलला. तर मला वाटलं ती आज खूप रडेल कारण की 2 दिवस झाले ती गॅप झाला होता तिच्या स्कूलचा, बट नाही रडली ती. छानपैकी असं बाय बाय केलं आणि मग येताना मी चिकन घेतलं आणि घरी आले आणि मॅग्नेट करायला ठेवलं चिकन. त्यामध्ये दही, हळद, मीठ, जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट हे सगळं टाकलं आणि नंतर मसाला बनवायला घेतला आणि तेवढ्यात विशाल उठला आणि चिकन बनवायला त्याने सुरुवात केली. ॲक्च्युली नॉनव्हेज असेल तर तोच करतो जेवण. मला एवढं परफेक्ट येतं बट परफेक्ट येत नाही त्याला जसं पाहिजे तसं. मग त्याने सुरुवात केली सुक्कं चिकन बनवण्यासाठी आणि एकीकडे मी भाकरी बनवायला स्टार्ट केलं. मम्मीला पण भाकर पाहिजे होती म्हणून लवकरच जेवण बनवायला सुरुवात केली. 1 वाजला होता तर भाकर वगैरे बनवली आणि इकडे पाऊस काय थांबत नव्हता, खूप पाऊस होता. तो जेवलो वगैरे, मच्छी वगैरे खाल्ली सगळं आणि मायराची ती मस्ती काय संपत नव्हती. तर असा काय होता आजचा आमचा दिवस. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.